नाशिक जिल्ह्यामध्ये मे महिन्यापासून पावसाला सुरुवात झाल्यानं नदी नाल्यांमधून वाहणारं पाणी सार्वजनिक विहिरींमध्ये उतरल्यानं जलस्रोतांचं पाणी दूषित होण्याची शक्यता वाढली। त्यामुळे जिल्ह्यातील 15 तालुक्यात 2506 नमुन्यांची तपासणी करण्यात आली। त्यामध्ये 5% पाणी दूषित आढळून आलंय आणि त्यामुळे नाशिकमधील ग्रामीण भागातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। नाशिकच्या 114 जलस्रोतांमधील पाण्याचे नमुने दूषित आढळलेत। आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार दूषित पाण्याच्या 563 नमुन्यातील 55 नमुन्यांमध्ये क्लोरीनचा 20% कमी वापर संबंधित ग्रामपंचायतींनी केला असल्याचं समोर आलंय। सध्या 79 गावात दूषित पाणी नमुने आढळले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य प्रशासनाने दिली आहे। नाशिक जिल्ह्यामधील जवळपास 100 पेक्षा जास्त पाणी नमुने जे आहेत ते दूषित पाण्याच्या आल्याचा अहवाल नाशिकच्या आरोग्य प्रशासनाला मिळाला आहे। मी सध्या नाशिकच्या धोंडेगाव या ठिकाणी आहेत। आपण जर बघितलं तर या धोंडेगावचा देखील पाणी नमुना जो आहे तो त्या ठिकाणी दूषित पाण्याचा आलेला आहे। या धोंडेगावला जो पाणी पुरवठा होतो त्या गावाचा पाणी पुरवठा होणारे याच त्या टाक्या आहेत। आपण जर बघितलं तर या पाण्याच्या टाक्यांमधून या ठिकाणच्या गावकऱ्यांना पाणी पुरवठा होत असतो। पिण्याचं पाणी असेल त्यासोबत घरामध्ये जे वापरण्यासाठी जे पाणी लागतं तो पाणी पुरवठा देखील याच टाक्यांमधून होतो। तर माझ्या डाव्या बाजूला जर बघितलं तर या टाक्यांमधून पिण्यायोग्य जे पाणी आहेत ते फिल्टर करून त्या ठिकाणी प्रत्येक घरापर्यंत हे पाणी पोहोचवलं जातं। मात्र नाशिकमध्ये जर हे धोंडेगाव जर बघितलं तर हे अगदी शहराला लगत असलेलं गाव आहे आणि या ठिकाणच्या पाण्याचा जो नमुना आहे तो दूषित पाण्याचा नमुना आल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या 2 महिन्यांपासून नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे ज्या ठिकाणी जे जलस्रोत आहेत जे जलस्रोतांमधून पाणी जे आहे ते त्या ठिकाणी वापरलं जातं त्यामध्ये नदी नाल्यांचं पाणी मिसळल्यामुळे हे संपूर्ण अहवाल जे आहे ते मोठ्या संख्येने दूषित पाण्याचं येत असल्याचं जिल्हा प्रशासनाकडून सांगितलं जात आहे। एकूण जर बघितलं तर या गावामध्ये उपजिल्हा रुग्णालय देखील आहेत आणि या उपजिल्हा रुग्णालयाची जर माहिती घेतली तर त्या ठिकाणी गावातील अनेक ठिकाणचे जे रुग्ण आहेत ते पोटदुखी असेल त्यासोबत कावीळ असेल आणि टायफॉइड असेल याचे संभाव्य रुग्ण असल्याचं देखील या ठिकाणी समोर आलंय। त्यामुळे या गावातला जो पाण्याचा नमुना आहे तो पाण्याचा नमुना दूषित आल्यामुळे आता या संदर्भात जिल्हा आरोग्य प्रशासनानं एकूणच जर बघितलं तर प्रयत्न सुरू केले। मात्र नाशिकमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे हे संपूर्ण अहवाल जे आहे ते दूषित येत आहे असं देखील कारण आता जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून समोर येताना पाहायला मिळत आहे। कॅमेरामन किरण कटरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, धोंडेगाव, नाशिक। दरम्यान या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन बागुल यांच्याशी संवाद साधलाय, पाहूया। महिन्यांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणच्या ग्रामीण भागातले जे जलस्रोत आहेत त्यामधले जे नमुने आहेत ते नमुने आता दूषित आल्याची मोठी आकडेवारी देखील आता नाशिक जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून समोर येत आहे। जवळपास जिल्हाभरातील 100 जे पाण्याचे जे नमुने आहेत ते दूषित असल्याचा अहवाल आता समोर येतोय। त्यामुळे एकंदरीत नाशिकच्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्यावर देखील याचा मोठा परिणाम होऊ शकतो असं देखील आता म्हटलं जात आहे। तर एकूण किती नमुने आपण घेतले होते, कशा पद्धतीने आता सध्या कारवाई करतात? जून महिन्यामध्ये आपण नियमित जैविक तपासणीसाठी 2506 नमुने पूर्ण जिल्हाभरात घेतले होते आणि त्याच्यातील 114 नमुने जैविक तपासणीसाठी दूषित आढळून आलेले आहेत। आणि हे जे दूषित नमुने ज्या गावांमधून आले त्या गावातील आपण ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागांना दोघांना सतर्कतेचा इशारा त्वरित दिला आणि त्यांना त्या स्वच्छता सर्वेक्षण करून ते नमुन्यांचं पाण्याचं शुद्धीकरण क्लोरिनेशन करून आणि फेर तपासणीसाठी सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि त्यांची फेर तपासणी देखील आता इन प्रोसेस आहे आणि ते पाणी आपण पिण्यायोग्य करण्यासाठी प्रयत्नशील आहोत। सर, खरं तर याचा किती परिणाम नागरिकांना होऊ शकतो, कारण आरोग्याच्या अनेक समस्या त्यामुळे उद्भवू शकतात? पावसाळ्याच्या दिवसामध्ये बऱ्याच वेळा ही शक्यता असते की बाहेरील जे पाणी असतं झऱ्याचं, नाल्याचं किंवा गटारींमधलं ओव्हरफ्लो झालेलं पाणी हे सोर्सेसमध्ये मिक्स होऊन किंवा जर पाईपलाईन वगैरेमध्ये काही दोष असेल तर अशा वेळेस पॉझिटिव्ह येऊ शकतो। तर त्यासाठी आमची आरोग्य यंत्रणा आणि ग्रामपंचायत यंत्रणा दोन्ही यंत्रणांमार्फत कंटिन्युअस आम्ही सर्वेक्षण करण्याची सूचना दिल्या आहेत। जे नमुने आहेत ते दूषित आल्यानंतर आता आरोग्य विभाग देखील सतर्क झाला आहे आणि नागरिकांना देखील जे पाणी पोहोचत आहेत त्या पाण्याचे नमुने पुन्हा त्या ठिकाणी फेर तपासणीसाठी देखील आता आरोग्य विभागाकडून जे ते कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे। कॅमेरामन किरण कटरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। 2 वर्ष 1 रुपयात पीक विमा देण्याची योजना सुरू ठेवल्यानंतर यावर्षी सरकारने ही योजना बंद करून नव्या